नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ वाणीपेठ येथे गॅस टँकर एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला। या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात गॅस टँकर 25 फूट दरीत गेल्याने टँकरमधून गॅस गळती सुरू झाली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आजूबाजूच्या सर्व घरातील लोकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवून त्यांना भरमसाठ वीज बिल आकारले जात असल्याच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेसह सर्व पक्षीय ग्राहकांनी आज सावंतवाडीत तीव्र आंदोलन केले। शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री राक्षे यांना घेराव घालून जाब विचारला। स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी आणि परवानगीशिवाय बसवलेले मीटर त्वरित काढून टाकावेत, अन्यथा 4 ऑगस्ट रोजी जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे। धुळ्यामध्ये एसटी बसचा भीषण अपघात घडलाय। शिरपूरहून शिंदखेडाकडे जाणाऱ्या एसटीला मुंबई आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ अपघात झाला आहे। भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या जोरदार धडक दिली, त्यामुळे बसचा चक्काचूर झालाय। यामध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय, तर सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत। ऑनलाईन रमी वादात अडचणीत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंगळवारी सकाळी दोघांची बैठक झाली। या बैठकीत अजितदादांनी कोकाटेंना धारेवर धरल्याची चर्चा आहे। माणिकरावांनी आपल्या कृत्यावर दिलगिरी व्यक्त केली, मात्र मंत्रिपदावरून पायउतार होण्याच्या सूचना कोकाटेंना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारली। ही घटना सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली असून कल्पना बाळाप्पा वाघमारे असं या तरुणीचं नाव आहे। कल्पना हिचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि 2 दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता, मात्र लग्नापूर्वीच तिने आपलं जीवन संपवलं असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। 9 जुलै रोजी साकोलीतील श्याम हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेत पीडित मुलगी आईसोबत उपचारासाठी आली असताना डॉक्टर देवेश अग्रवाल याने सोनोग्राफीच्या नावाखाली आई व परिचारिकेला बाहेर पाठवले। त्यानंतर एकांतात मुलीसोबत अश्लील वर्तन करत मोबाईल क्रमांक मागितला आणि गुप्तता राखण्याची धमकी दिली। अखेर आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल याने भंडारा न्यायालयात सोमवारी 28 जुलै रोजी संध्याकाळी आत्मसमर्पण केले। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केला होता। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन मेळावा यावर्षी पनवेल येथे आयोजित केलाय। या निमित्ताने शनिवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नवीन पनवेल येथे हा मेळावा होणार आहे। शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत वेगवेगळ्या खात्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। कृषी ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभागांतर्गत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या। दरम्यान याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांचा क्लास घेतलाय। सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे। यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत असं फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे। राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीची पोलखोल करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता पोलीस विभागाची राज्य पातळीवरील SIT गठीत करण्यात आली आहे। सर्वच तक्रारींची या अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येईल। नागपुरातील झोन 2 चे उपायुक्त व नागपुरातील घोटाळ्यातील SITचे प्रमुख नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात ही राज्य पातळीवरील SIT काम करेल। खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात लँड माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियम डावलून दस्त नोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलाय। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा 8 दिवसांनंतर जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। करमाळ्यातील 16 वर्षीय श्रावणी लिमकर हिने आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढण्याचा निर्णय घेतला। जन्मजात हृदय विकार असल्याने डॉक्टरांनी तिला अशा शारीरिक मेहनतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, तरीही ती शाळेच्या सहलीला गेली आणि गड चढली। गडावर पोहोचल्यानंतर तिला धाप लागली आणि ती खाली कोसळली। तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झालाय। या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विश्वास व्यक्त केलाय। आपले सहकारी असेल तर मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणाले आहे। यंदाचा गणेशोत्सव निर्बंध आणि भयमुक्त राहील,
पोलीस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत असेही त्यांनी मागील एका कार्यक्रमात सांगितलं होतं। आता यावर्षी पूर्णपणे निर्बंध मुक्त गणेश उत्सव राहील यात शंका नसल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले। रायगड जिल्ह्यातून एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आलाय। म्हसळा तालुक्यातील कणघर गावात सोन्याच्या दागिन्यांसाठी 2 अल्पवयीन मुलांनी एका 80 वर्षीय आजीचा गळा दाबून खून केलाय। या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची कर्जत येथील बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे। पुण्यात आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की पुणे पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली। पोलिसांना माझे काही प्रश्न आहेत की रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे? याला रेव्ह पार्टी म्हणता येते का? तिथे ना डान्स होता ना म्युझिक होता। विनाकारण आम्हाला बदनाम केलं जातंय का? मी पुणे पोलिसांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधव यांनी तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय। अंतिम फेरीतील रोमांचक सामन्यात साहिलने ग्रेट ब्रिटनच्या अजय स्कॉटला 149-147 अशा फरकाने पराभूत केले। विश्व चॅम्पियन ठरलेला साहिल हा साताऱ्यातील दृष्टी आर्चरी अकॅडमीचा 5वा खेळाडू आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी साहिलचे अभिनंदन केले। दिल्लीत एका चार्टर्ड अकाउंटंट धीरज कंसल या 25 वर्षाच्या तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली। धीरज कंसलने ज्या पद्धतीने आपला जीव दिला त्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरजने पाईपच्या मदतीने तोंडात हेलियम गॅस भरला होता, ज्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झालाय। दिल्लीतील हेलियम गॅसने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर झालेल्या संघर्षात आपले पालक किंवा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य गमावलेल्या पूंछमधील 22 मुलांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय। जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे। अहमदाबाद मधील एका खासगी शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। येत्या शनिवारपासून म्हणजेच 2 ऑगस्ट पासून शहरातील 1800 खासगी शाळांमध्ये 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाईल। गाझियाबाद मधील बनावट दूतावास प्रकरणाचा तपास UPSTF करत आहे। हा तपास जसा जसा पुढे सरकतोय तसे तसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। आता मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटचा सूत्रधार हर्षवर्धन जैन याने 22 शेल कंपन्या बनवण्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे यातील 5 कंपन्यांची नावे चक्क रिलायन्सशी मिळती जुळती आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात परतण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व प्रवासी मजुरांना सामाजिक सुरक्षेचं आश्वासन दिले। मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थानात राहण्याची काही आवश्यकता नाही असं ममता बॅनर्जी या मजुरांना म्हणाले आहेत। मी तुम्हाला पिठा किंवा पायेश जेवणामध्ये देऊ शकत नाही, पण आम्ही 1 चपाती खात असू तर तुम्हाला सुद्धा 1 चपाती मिळेल हे सुनिश्चित करू। तुम्ही इथे शांततेत राहू शकता असं ममता बॅनर्जी म्हणाले आहेत। भारत आणि पाकिस्तानचे संबंध पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर कमालीचे तणावाचे असताना अमेरिका पाकिस्तानला जवळ करत त्यांच्याशी आधी ट्रेड डील करण्याच्या बेतात आहे। या संदर्भात पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब सोमवारी रात्री उशिरा अमेरिकेला रवाना झाले। 2 आठवड्यातील हा त्यांचा दुसरा अमेरिका दौरा आहे, ज्यामुळे हे स्पष्ट संकेत मिळतात की आता करार अंतिम टप्प्यात पोहोचलाय। भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम AP अबुबकर मुस्लियार यांच्या कार्यालयाने सोमवारी 28 जुलै रोजी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। 2017 साली येमेनमध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणात दोषी असलेल्या भारताच्या केरळमधील परिचारिका निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा येमेनी अधिकाऱ्यांनी पूर्णपणे रद्द केली आहे। तथापि ग्रँड मुफ्ती यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलंय की त्यांना अद्याप येमेनी सरकारकडून अधिकृत लेखी पुष्टी मिळाली नाहीये। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील अद्याप या घडामोडींची पडताळणी केली नाहीये। इराणच्या दूतावासानं भारतीय माध्यमांवर टीका केली आहे। भारतीय प्रसार माध्यमांनी टीका आणि अपमान यातला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे असं म्हणत भारतीय माध्यमांना लक्ष्य केलंय। इराणच्या दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आवाहन केले की सनसनाटी आणि चुकीचा मजकूर पसरवणे टाळावे।
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत महाराष्ट्र पॉलिटेक्निक प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी आज जाहीर होणार आहे। नाशिक विभागात 2 फेऱ्यांमध्ये 18,196 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत। चौथ्या फेरीची प्रक्रिया 1 ऑगस्ट पासून सुरू होईल, तर संस्था स्तरावरील प्रवेश फेरी 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। प्रवेश रद्द करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट आहे। तंत्रज्ञानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ITI मध्ये मेकॅनिक इलेक्ट्रिकल व्हेइकल आणि सोलार इलेक्ट्रिशियन हे 2 नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत। यावर्षी एकूण 15 संस्थांमध्ये मेकॅनिक इलेक्ट्रिकल व्हेइकल तर 69 संस्थांमध्ये सोलार इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम सुरू होणार आहे। पहिल्या यादीत 42,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून दुसऱ्या यादीत 49,000 विद्यार्थ्यांची नावे आहेत। मुंबईतील सामायिक प्रवेश परीक्षा कक्षात अधिकाऱ्यांची वाणवा आहे। उच्च शिक्षण विभाग वर्षातून 2दा CET प्रक्रिया करण्याचा विचार करतोय, मात्र पुरेसे अधिकारी नसल्याने अडचणी येत आहेत। मंत्रालयातील अधिकाऱ्यांना 40% वेतनवाढीचे आमिष देऊनही ते प्रतिनियुक्तीवर येण्यास इच्छुक नाहीत। त्यामुळे कक्षाचा कारभार कसा चालवायचा हा प्रश्न आहे। मुख्यमंत्री यावर लक्ष देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। 1 ऑगस्ट 2025 पासून UPI शी संबंधित काही नवीन नियम लागू होणार आहेत। ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ करता यावे यासाठी हे नियम आणले जात आहेत। कोणताही युजर आता दिवसातून केवळ 25 वेळा आपले लिंक केलेले बँक खाते पाहू शकणार आहे। त्याचबरोबर बॅलन्स तपासण्याची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे। युजर जास्तीत जास्त 50 वेळा आपला बॅलन्स तपासू शकणार आहेत। देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2% म्हणजे 12,261 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचं नियोजन केलंय। या कर्मचारी कपातीत प्रामुख्यानं मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील पदावरील कर्मचारी अधिकाऱ्यांना नोकरीतून काढण्यात येणार आहे। दक्षिणेचा स्टार विजय देवरकोंडा त्याच्या आगामी किंगडम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झालाय। या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेज आहे। काही तासांनी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची तिकीटेही खूप वेगाने विकली जात आहेत। चाहत्यांमध्ये अशी क्रेज दिसून येत आहे की दर तासाला हजारो तिकीटे विकली जात आहेत। प्रेक्षक किंगडम बद्दल प्रचंड प्रेम दाखवत आहेत। ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 24 तासात 30,000 तिकीटे बुक झाली आहेत। BCCIच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलंय। मुंबईतील एका सुरक्षा रक्षकाला IPL जर्सी चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। 40 वर्षीय फारुक असलम खानवर BCCI कार्यालयातून 6,52,000चा 261 जर्सी चोरल्याचा आरोप आहे। त्याने ऑनलाईन जुगाराचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या जर्सी विकल्या। पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि प्रकरणाची चौकशी करतायत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।